मी तेजस सोना द इनर व्हॉइस टॉक या फेसबुक पेजच्या लाईव्ह थ्रू मागील 2 आठवड्यांपासून आपण सर्वजण भेटतो आहोत आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक अशा व्यक्तिमत्वांची आज आपण या फेसबुक द इनर व्हॉइस फेसबुक टॉक लाईव्हच्या माध्यमातून आपण अशा लोकांची ओळख करून घेत आहोत की जी व्यक्तिमत्व आज खरोखर आपल्या सोबत आहेत, प्रेझेंट आहेत आणि एक असं काहीतरी प्रेरणादायी काम ते करत आहेत की ज्याच्याने खरंच समाजाला असेल, तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना कुठेतरी प्रेरणा मिळते आहे. तर आज याच सिरीज मधला आपला पुढचा टप्पा आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रत्नाकर पवार. नमस्ते सर. सरांची ओळख मी थोडक्यात करून देतो सर्वांना की मित्रांनो, खंबाळे येथे अनाथ बालकाश्रम आहे. तर ह्या बालकाश्रमाच्या माध्यमातून कर्मयोगी महंत श्री डॉक्टर रत्नाकर पवार हे 20 पेक्षा जास्त मुलींना, माझ्या बरोबर ना, 30 मुलींना हे स्वखर्चाने कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आज त्या 30 मुलींचं, अनाथ मुलींचं संगोपन करतायत. आणि खरंच सांगायला खूप मला छान वाटतं सर की ज्यावेळेस आमच्यासारखा तरुण तुमच्याकडे बघतो तर खूप प्रेरणा आम्हाला या माध्यमातून मिळत असते. आणि मी स्वतः वैयक्तिक जवळजवळ 7 ते 8 वर्षांपासून आश्रमासोबत जोडलेलो आहे आणि अनेक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही तिथे जात असतो, कार्यक्रम करत असतो. मग मुलांचे वाढदिवस असतील, 15 ऑगस्टला मुलांचा वाढदिवस असतो, त्या माध्यमातून तिथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तर आज आपण अनेक तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना ज्यावेळेस मित्रांनो आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो तर बऱ्याच वेळेस प्रश्न पडतात की ही जी मंडळी असतात ना समाजामध्ये, जी समाजासाठी संपूर्ण आयुष्य वाहून टाकतात, तर अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात. कारण आपल्यालाही त्या गोष्टी कराव्याशा वाटतात, पण अनेक अडचणी आपल्या समोर असतात. मग काही त्या सामाजिक असतात, कधी त्या कौटुंबिक असतात. तर मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळं कसं आपण करू शकतो आणि कशा पद्धतीने हे सगळं आपण मॅनेज करू शकतो. तर सर म्हणजे आज एकदम आपण एक इनफॉर्मल इंटरव्ह्यू मध्ये जाऊयात. कारण होतं काय की आज आम्ही तरुण मंडळी ज्यावेळेस आमचं शिक्षण पूर्ण होतं, मनात खूप असतं. आज आम्ही अनेक देशभक्तीपर पिक्चर्स बघतो, त्याच्यानंतर 26 जानेवारी 15 ऑगस्ट म्हणजे देशभक्तीचा महापूर आलेला असतो आणि आम्हाला त्या क्षणाला खूप वाटतं की नाही, आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि सीमेवर जाणं कदाचित आमच्यासाठी शक्य नाहीये आणि देशसेवा करणं आमच्यासाठी शक्य नाहीये. पण जेव्हा तुमच्यासारखे लोक आम्हाला समाजात दिसतात तर कुठेतरी आम्हाला प्रेरणा मिळते की नाही, येस, वी ऑल्सो कॅन डू द थिंग्स. आम्ही पण काहीतरी समाजासाठी करू शकतो, आम्ही आमचं योगदान समाजाच्या या विकासामध्ये देऊ शकतो. तर मग ते त्यावेळेस अनेक आम्हाला आहे ना काही वेळसर प्रश्न असतात. तर आज त्या प्रश्नांना ती प्रश्न मी आज तुम्हाला विचारणार आहे की ज्या माध्यमातून आम्हाला देशासाठी, समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी आम्हाला प्रॅक्टिकली काही गोष्टी करायच्या आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला तुमच्याकडून मिळणार आहे. तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो द इनर व्हॉइस फेसबुक लाईव्ह टॉकच्या या शो मध्ये. तर बाबा, मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न, ज्यावेळेस तुमचं शिक्षण संपलं आणि तुम्ही डॉक्टर आहात, तुमचा वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरचा जो तुमचा छोटासा प्रवास होता, जो तुम्हाला ह्या प्रेरणेपर्यंत घेऊन आला की आपण अनाथ आश्रम आणि अनाथांचा नाथ आपण झाला पाहिजे. तर ही प्रेरणा म्हणजे हा जो तुमचा इथपर्यंतचा प्रवास आहे ना, ह्या प्रेरणेपर्यंतचा, तो तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. माझं तसं शालेय शिक्षण हे ग्रामीण भागात झालेलं आहे. तसं मी उमराण्याचा, मालेगाव तालुका किंवा देवळा तालुक्यात ग्रामीण भागातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नंतर नगरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला गेलो, आयुर्वेद कॉलेजला. तिथे माझं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी नाशिकच्या MD साठी ऍडमिशन घेतली. अच्छा. नाशिकच्या आयुर्वेद महाविद्यालय आणि हॉस्पिटलला मी रजिस्ट्रार म्हणून होतो. त्याच्यानंतर मी स्वतः पॅरामेडिकल कॉलेज होतं
त्या पॅरामेडिकल कॉलेजचा मी प्राचार्य होतो आणि त्यानिमित्ताने नंतर मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली गंगापूर रोडला, हे माझं एक हॉस्पिटल होतं. अच्छा. एक ओपीडी हॉस्पिटल पंचवटीत होतं. अरे वा. आणि दैवकृपेने ज्या लोकांच्या गरजा असतात त्या आपण 60व्या वर्षापर्यंत आपण पूर्ण करतो. बरोबर. ती कदाचित इतकी मला चांगली प्रॅक्टिस मिळाली इकडे. मला 10-15 खेड्यांमध्ये मी एकच डॉक्टर होतो, एकच हॉस्पिटल होतं. तर त्याच्यामध्ये लोकांच्या 60 वर्षापर्यंत गरजा ज्या असतात म्हणजे 2-4 वर्षातच पूर्ण झाले. बरोबर. आणि नंतर मी जेव्हा तिकडे याच्यात जायचो पंचवटीतल्या ओपीडी मध्ये किंवा हॉस्पिटलला, तर त्याची एक खिडकी रामकुंडावरती उघडायची, गंगेवरती. तर साधारणपणे 80 ते 90च्या दशकामध्ये काही लोकांना जे बाळा नको असायची ती बाळा ती गंगेवरती टाकून द्यायची. ते नुकतंच जन्मलेलं बाळ असायचं आणि सकाळी सकाळी खिडकी उघडली की ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसायचं. आणि सहज मनामध्ये मग विचार यायला लागले का आपण चॅरिटेबल हॉस्पिटल टाकतो, शाळा काढतो, कॉलेजेस काढतो, धर्मशाळा काढतो, मंदिरं बांधतो, पण ह्या मुलांसाठी कुणी जगायला तयार नाही. हे एका दिवसाकरता जन्माला येतात आणि मारतात, त्याच्यात दोष त्यांचा काहीच नसतो. ह्या मुलांसाठी कुणीतरी जगायला पाहिजे. आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत आपण बघतो की हे खूप जास्त घडतं. हो. नाही, त्या काळामध्ये 80-90च्या दशकामध्ये फक्त मुलींचं टाकून द्यायचे असं नाही, ते आता झाला ट्रेंड. त्या काळामध्ये नको असलेलं बाळ, तो मुलगाही असायचा, मुलगी पण असायची, दोघांचं प्रमाण सारखंच असायचं. अच्छा. आणि तुम्ही जो आता मुलींचा विषय काढला तो एवढ्या 10 वर्षाच्या काळामध्ये जास्त वाढला. ओके. तर त्यावेळेला मी विचार केला ह्या बाळांसाठी आपण जगायला पाहिजे. बरोबर. यांच्यासाठी आपण जगायचं. आणि तो विचार पहिला करून पहिलं बाळ घेऊन घेतलं आणि त्याच्या सुरू झाला. 30 वर्ष त्या गोष्टीला झाली. बघू शकतो की आज आपण बघतो की या महामारीच्या या वेळात आपण जेव्हा जगतोय सर, आम्हाला बऱ्याच ठिकाणी डॉक्टर म्हटलं का एक देवाचं स्थान आज डॉक्टरला समाज देतोय. कारण जे आज कोरोना योद्धे, जी डॉक्टर लोक असतील, पोलीस लोक असतील, खूप महत्वाची भूमिका आज बजावत आहेत. पण हे सगळं चालू असताना ना दुसरीकडे एक दुसरं चित्र आम्हाला दिसतंय की प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये आज बघतोय की कुठेतरी एक काय म्हणतो आर्थिक लूट पण कुठेतरी केली जाते. आणि तसंही थोडंसं समाजाचा एक म्हणजे मी असं मी पूर्णपणे नाही म्हणू शकत आपण, पण एका थोड्या प्रमाणात असं होतं की कुठेतरी वैद्यकीय क्षेत्रात आपण बघू शकतो की समाजाच्या मनात असं एक घर झालेलं आहे की मी एकदा हॉस्पिटलला ऍडमिट झालो की मला खूप पैसा लागणार, विषयीची एक नकारात्मकता पण आहे. का? कारण तिथून ते खूप पैसा कमवतात असा आमच्या सारख्या सामान्याचा एक समज आहे. पण एवढं सगळं सोडून एखादी प्रेरणा आणि कुठेतरी त्या अनाथ झालेल्या बालकांविषयीची संवेदना जागा होऊन करिअरलाच जे म्हणतो आपण की दाववर लावल्यासारखं की म्हणजे सगळं सोडून मी अनाथांचा नाथ होणार. आणि म्हणजे मी तरी एक विचारच नाही करू शकत की बाबा मी माझं करिअर सोडणार, मी माझा जॉब सोडणार. आता मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला ते सोडायचंय आणि बस मला फक्त एका हेतूसाठी आयुष्य द्यायचं. म्हणजे खूप प्रश्न येतात. तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस आपल्या गोदावरीच्या घाटावर सगळं आपण बघत होतात की लोक येऊन सोडून जात होती आणि मग ती कुठेतरी संवेदना तुमची जागी झाली आणि ते तुम्हाला ती व्यथा वाटली आणि ही व्यथाच तुमची प्रेरणा ठरली सगळ्यात महत्वाचं. तर पुढचा प्रश्न की अनाथ आश्रम म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की जी मुलं सोडून जातात किंवा आज मुलींना जातात किंवा पहिलेपासून मुलं असतील जे सोडून जातात, तर हे का घडतं? म्हणजे मुलांना अनाथ करावं असं का वाटत असावं समाजामध्ये, हा प्रश्नच का तयार होतो? तर पहिल्यांदा तुम्ही ते डॉक्टरांविषयी एक मत व्यक्त केलं. बरोबर. सर्वसामान्यांचं मत आहे सध्या. बरोबर. त्याच्यामध्ये सगळेच डॉक्टर तसे नाहीयेत. अगदी. त्याच्यामध्ये 1% किंवा 2% डॉक्टर तसे आहेत. बरोबर. त्याच्यामुळे सगळे डॉक्टर बदनाम होतात हे मला मान्य आहे. त्याच्यामध्ये असा एक कोणताही आपण प्रकल्प घेतला, कोणताही आपण चालू केला काहीतरी भाग, तर त्याच्यामध्ये एक त्याला 1-2% अशी किनारा असते त्याच्यामध्ये यश आणि अपयशाची. त्याच्यामध्ये काहीतरी लोक त्याला अपवाद म्हणतो आपण. तर हे जे तुम्ही सांगता तर हे अपवादात्मक काही लोक आहेत
तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र बदनाम होतं हे मला मान्य आहे. माझ्या बाबतीतही मी ते करू शकलो असतो तर मी हे प्रचंड पैसा कमावला असतो. सुरुवातीच्या काळात तुम्हालाही ते अनुभव आले असतील का? माझी मिसेस पण डॉक्टर आहे, आम्ही होतो, प्रचंड पैसा कमावला असतं, सगळं आहे. पण ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय तुम्ही इकडे कसे काय व्हायला हे कसं काय झालं, ह्या गोष्टीला माझं एक मी सांगतो हे आपल्या हातात काहीच नाही. हा करता करविता तो परमेश्वर बसलेला, त्याचं सगळं नियोजनबद्ध असतं सगळं. त्याने हे नियोजन केलेलं आहे की तुम्ही हे काम करा, तुम्ही हे काम करा, तुम्ही हे काम करा. त्याच्या कामाचा मी एक सेवक आहे. त्याने मला सांगितलं ह्या वर्षापर्यंत विवाहाच्या 36व्या वर्षापर्यंत तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करा, प्राचार्य व्हा, शिक्षण करा. त्याच्यानंतर त्याने सांगितलं का आता इथून पुढचा काळ जो आहे 36 वर्षानंतरचा हा अनाथ मुलांसाठी जगायचा आहे. त्याचा हुकूम त्याने सांगितलं मी काम करतो, माझ्या हातात काहीच नाही, करता करी जातो आहे. आता सुरू केल्यानंतर अनाथ आश्रम कोणत्याही मदतीशिवाय चालवणं सगळ्यात मोठा प्रश्न असतो की हे सगळा पसारा उभा करायचा म्हणजे आर्थिक म्हणजे पैसा हा प्रत्येक गोष्टीचा बेस आहे. आज हा एवढा पैसा कुठून आणायचा? आपल्याकडे 4 लोकांचं कुटुंब जर असलं आपल्याला किती खर्च येतो सगळ्यांना माहिती. तसं माझं आधीपासून जवळजवळ 30 वर्षापासूनचं हे जवळजवळ 30 ते 40 लोकांचं. त्याच्यामध्ये एक विचार आम्ही केला ह्या मुलांवर सांभाळण्यात तर मोठं करण्यात काहीच अर्थ नाही. यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं केलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यामधला अनाथ हा शब्द त्यांचा पुसला गेला पाहिजे. ताट मानेने ते जगतील. आणि त्याचा विचार केला की हे करत असताना त्यांना शिक्षण देणं हे सगळ्यात महत्वाचं. शैक्षणिक दृष्ट्या ह्या मुलांना एक सक्षम तयार केलं, ती स्वतःच्या पायावर शिक्षण अर्थात शिक्षणाच्या माध्यमातूनच उभी राहतील. त्यामुळे कसं चांगलं शिक्षण आपण त्यांना देऊ शकू हा विचार केल्यानंतर आम्ही आपल्या मुलांना आपल्या आश्रमातल्या सुरुवातीला सेमी इंग्लिशला टाकायला सुरुवात केली. आणि आता आपण आपली मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकतो जेणेकरून त्यांना आत्मविश्वास बळावा लागेल. आणि त्यांना शिक्षण देत असताना त्यांना त्यांच्या मनाची धारणा आपण तयार करतो का पुढे लाचार बनायचं आहे, स्वतः तयार. तुम्ही अनाथ आहात हा शब्द जरी असला तर तुम्हाला कुणी अनाथ म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः सांगा मी अनाथ आहे आणि तुमच्यापेक्षा मी चांगला आहे. कारण याचं उदाहरण सांगतो, हे असं का म्हणू शकतात की आपल्याकडे आलेली बाळं 30 वर्षामध्ये काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही वकील झाले, काही टीचर झाले. त्याच्यामुळे मुलं सूक्ष्म. आता जे मुलं आहेत त्याच्याकडे बघून ते म्हणतात नाही मला तसं व्हायचं, मला तसं घडवायचं. त्याच्यानुसार हे मुलं तयार होतात. याच्यामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे आर्थिक प्रश्न खूप बिकट आहे, खूप बिकट आहे. आर्थिक आपण किती झालं की आपल्या मनामध्ये कल्पना असल्या किती आपण चांगलं करत असलो तर आर्थिकपणाचं आपल्याकडे नियोजन करणं अतिशय कठीण आणि दुरापास्त गोष्ट आहे. तिचा भाग पण परमेश्वरावरती टाकावा. पण मग आता बघू शकतो की बऱ्याचशा वेळेस असं होतं की जेव्हा सामाजिक संस्था म्हणून आपण समाजासाठी काम करतो तर खूप सगळ्यात महत्वाचा आर्थिक प्रश्न. पण कुठे सरकारची मदत तुम्हाला यामध्ये होते का? किंवा सरकार कुठे कोऑपरेट करतं का की काही गोष्टींची मग तुम्हाला जसं म्हणू शकतो की काही सवलती असतील मुलांच्या शिक्षणासाठीच्या किंवा मुलांच्या आता आपल्या इथे मुली जास्त आहेत मुलींच्या पोषणासाठीच्या, तर अशा पद्धतीची काही मदत तुम्हाला होते का सरकारकडून? आपण जेव्हा आश्रम चालू केला होता तेव्हा शासनाकडे हे कोणत्या तऱ्हेची हे डिपार्टमेंटच नव्हतं महिला आणि बालकल्याणचं. ओके. आपला आश्रम सुरू झाल्यानंतर साधारणपणे 5-10 वर्षानंतर ते डिपार्टमेंट सुरू झालं. बरोबर. त्याच्या नियमानुसार त्याची परवानगी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या नियमात आपल्याला बसायला पाहिजे. काही प्रमाणात आपला आश्रम सोडून बाकीच्या ठिकाणी त्याची मदतीचा पण त्यांचा ओघ आता सुरू झालेला आहे. पण आपल्याकडे अजून तो पोहोचलेला नाही. कदाचित आपणही कमी पडत असतो त्याच्यामध्ये किंवा त्याच्या नियमामध्ये आपण बसत असतो, काहीतरी असेल ते. पण ते त्याच्यामध्ये पण एक असा विचार चाललेला आहे की आपण कुणाच्या कुबड्या घेण्यापेक्षा शासनाच्या आपण आपला जो वर्ग आहे आपले सामान्य लोक जे आहेत तो सगळ्यात मोठा एक हृदयापासून मदत करणारा वर्ग आहे. एवढ्या भागामध्ये आता बरेचसे लोक पुढे यायला लागलेले आहेत. बरेच लोक मदत पण करतायत. ते शिक्षणासाठी मदत करतात, काही अन्नधान्यासाठी करतात, काही आर्थिक मदत करतात. हा एक चांगल्यापैकी आहे. हा माणूस मला चांगला भावणारा आहे. कारण इथे जो आहे ना ही बाळं जी असतात ही तसे तेव्हा बाळं यायची. आता ठीक आता मोठी येतात, शासनाकडून येतात आता. तर त्यावेळेला हे बाळ जे असतं ना हे बाळ नुसतं पैशाने जगत नाही. ह्या बाळांसाठी नुसता पैसा महत्वाचा नाही तर तुमच्या डोळ्यातला एक थेंब आणि हृदयातला एक थेंब त्या मुलाला द्यायचं असतं. तुम्ही जेव्हा हे 2 थेंब त्याला द्याल तेव्हा त्याचं आयुष्य वाढतं. आणि मला माझ्या आश्रमात येणारा जो देणगीदार आहे जो सेवेकरी आहे तो मला असा हवा आहे.
त्याने मला 10 रुपये जरी दिलेत ना, ते त्याने हृदयापासून द्यावे. तो ते दिल ना, त्याच्याने त्या मुलाचं आयुष्य वाढतं. जर पैशांवरतीच आयुष्य वाढणार असतं तर टाटा बिर्लाकडे कधी मृत्यू झाला नसता आणि माझं शेतकऱ्याचं बाहेर कधी जगलं पण नसतं. नाही, बरोबर. पैशावरती याला किंमत नाही. तुम्ही असे लाख रुपये दिले, त्याच्यामध्ये तुमची भावना जर अंतःकरणापासून असेल तर ते कवडे मोल आहे. पण तुम्ही 10 रुपये दिले, ते अंतःकरणापासून डोळ्याचे एका थेंबाने दिले, ते लाख मोलापेक्षा 10 रुपये जास्त महत्वाचे आहेत. आणि ते मुलाचं आयुष्य पण वाढवतात, शिक्षणही वाढवतात, आत्मविश्वास वाढवतात. दुसरी गोष्ट तुम्ही मला विचारलीत का एवढा पैसा कुठून आणता, कसा खर्च होतो, त्याच्यामधले एक प्रामाणिकपणे माझी भावना आतापर्यंत, आता 30 वर्ष 31 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. त्याच्यामध्ये एक आहे, साधी गोष्ट विचारत घ्या. ही बाळं परमेश्वराने माणसाला दिली होती, माणसाने ती बाळं फेकून दिली. परमेश्वराने ती बाळं पुन्हा ताब्यात घेतली आणि आशीर्वाद आले. आता हे घर परमेश्वर, ही बाळं आता माणसाची नाही, परमेश्वराची बाळं आहे. मग तो परमपिता त्यांचा आहे, तर कोणता परमपिता आपल्या बाळाला उपाशी ठेवेल? तो त्याची व्यवस्था करतो ना, कोणत्या मार्गाने करायला माहिती नाही. पण त्याच्या भरोशावरती आतापर्यंत 31 वर्ष गेले, तुमचंही ते. कबीरांचा एक छान दोहा मला यावर आठवला की जब दंत न थे तब दूध दिया, अब दंत दिये तो अन्न न दे. म्हणजे ज्यांनी जेव्हा मला दात नव्हते त्यावेळेस ज्यांनी माझ्या दुधाची सोय केली, आता दात दिल्यावर अन्नाची सोय करणं पण तो त्याचं प्रथम कर्तव्य नक्कीच समजतो. तर बघू शकतो. पण ह्याच्या पुढे समजा ज्यावेळेस तुम्ही ह्या मुलांना सांभाळता, तुमच्यामध्ये आज ती संवेदना तयार झाली, पण कधी कधी बऱ्याच वेळेस असं होतं की काही विचित्र लोक या समाजात असतात आणि कुठेतरी असंवेदनशीलता कधी कधी त्यांच्याकडून तुमच्या प्रती म्हणा किंवा मुलांच्या प्रती दिसते. मग त्यावेळेस कसं, म्हणजे तुम्ही स्वतःला कसं मॅनेज करा? कारण काय होतं की साहजिक आहे, आज एवढी मुलं आपण सांभाळतात आणि काही कधी कधी काय होतं, काही लोक त्यांना नको असलेली कपडे आणून देतील. ठीक आहे, कधी कधी सरकारी म्हणजे लोकांकडून कधी त्रास बऱ्याच वेळेस होत असेल तुम्हाला, तर मग अशा वेळेस आमच्यासारखं काय करतो, आम्हाला कधी कधी जर नोकरी करताना पण जर टेन्शन आलं ना, असं वाटतं की नाही हे सोडून द्यावं. मग ह्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस ज्याला आपण म्हणतो की डिमोरलाइज कुठेतरी आपण होतो एका स्टेजला, आपण माणूस आहे, प्रत्येक जण कधी ना कधी डिमोरलाइज होतो आणि घेतलेलं ध्येय असं वाटतं की कशाला उगीच घेतलं हे आणि पायावर मारून घेतलं. तर अशा सिच्युएशन तुम्हाला पण नक्कीच येत असतील. तर मग कसं तुम्ही स्वतःला मानसिकरित्या सांभाळू शकता एवढं? हे तुम्ही जे बोललात ना, हे पावलो पावली आणि क्षणोक्षणी जाणवतं. अगदी बरोबर. हे आपण काम वृत्तीचे 80% लोक आहेत. बरोबर. फक्त 20% लोक कौतुक करणारे आहेत, पाठीशी उभे राहणारे आहेत. पण 80% लोक पाठीमागे निंदा करतात, काही तोंडावरती करतात, काही मुलांची टिंगटवाळी करतात, त्यांनाही नको ते टाकून बोलतात की हे अनाथ आहे, कुकरड्यावरती आहे, गटारीतले आहे, हे काय पुढे करणार आहे, त्यांच्या नदी लागू नका, असे बोलणारे आहेत. एक मी परमेश्वराने ती शक्ती मला दिली, त्याच्यावर मी जे बोलत असते ती मी माझ्या झोळीत घेतो. संध्याकाळी मंदिरात जातो, देवाच्या झोळीत टाकून देतो. या काळात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती आहेत. कुणाकडे एका घरामध्ये 4 भाऊ असले तरी 4 विचारांचे ते असतात. हा तो समाज आहे आणि समाजामध्ये एक वाईट गोष्ट अशी आहे की चांगल्याच कौतुक करण्यापेक्षा वाईट बोलण्यामध्ये जरा खूप इंटरेस्ट असतो, खूप मजा असते. त्याच्यामुळे ते मनावर घ्यायचं नाही. परमेश्वराने जे काम आपल्याला दिलेलं आहे ते आपण काम करत राहायचं, विचार करायचा. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की 21वे शतक आहे, सगळेजण खूप बिझी झालेले आहेत आणि त्या कामाच्या व्यस्ततेमध्ये एकमेकाशी भेटण्याला बोलण्याला वेळ नाही. पण आपण जर बघितलं ह्या विकृती पसरवण्यामध्ये ना, आपण बघू शकतो की खूप जास्त वेळ आहे आज. म्हणजे समाजात अशा विकृती आहेत की त्यांच्याकडे खूप वेळ आहे आणि अशा माध्यमातून म्हणजे जी लोक खरोखर मनापासून एक निस्वार्थपणे काहीतरी काम करत असतात, तर अशांच्याच मागे लागण्याचं काम त्यांना भगवंतांनी दिलंय का काय कधी कधी असं वाटतं. तर म्हणजे खरंच आहे, आम्हाला तुमच्याकडून म्हणजे मला विशेषतः वैयक्तिक इतकं भारावून जातो कधी कधी की कसं होऊ शकतं भाऊ. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात की हे भगवंतच करून घेतो आणि याचा अनुभव कधी कधी आम्हाला आयुष्य देतो. मग तोच रेफरन्स घेऊन म्हणजे तुमच्या सारख्यांकडे बघून आम्हाला एक जीवन जगण्याची एक आशा आमची पल्लवित होती आणि कुठेतरी आज हे म्हणजे समाजाला आम्ही पण काहीतरी देणे आणि दिलं पाहिजे.
हे आज आमच्या मनात ही गोष्ट तयार होती. तर आज म्हणजे मी अजून थोडंसं त्याच प्रश्नामध्ये जाईल की अडचणी, की आता सध्या समजा आता ही पॅन्डेमिक सिच्युएशन झाली, महामारी कोरोनामुळे बऱ्याचशा अडचणी सगळ्यांना आल्या आणि आज एवढी मोठी संस्था आज तुम्ही सांभाळतायत तर आता तुम्हाला ह्या नेमकं कोणत्या कोणत्या अडचणींमधून जावं लागतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या आपण खूप सक्षम असावं लागतं. अगदी बरोबर. आणि त्याच्या आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य आणि जे समोर असेल ते स्वीकारायची तयारी ठेवावी लागते. कारण पहिली गोष्ट अशी, ही जी बालकं असतात यांना नुसतं वाढून चालत नाही, यांना प्रेम, त्यांना आपलं आश्रम कुटुंब वाटतं पाहिजे. त्या आश्रमातले आपले जे लोक आहेत, काम करणारे जे आहेत, मी आहे, माझा मुलगा आहे, तो इंजिनियर आहे. आता मी तर 36व्या वर्षी अनाथ आश्रमाचा विषय डोक्यात घेण्यात आलो. तो तर 28व्या वर्षीच सगळं सोडून आश्रमाच्या त्याच्यानंतर माझी सुनबाई आहे, ती सुद्धा तिने म्हटलं मी मुलांची सेवा करते. माझे मिसेस डॉक्टर आहे, त्यामध्ये सेवाच करायची आहे मुलांची. हे करत असताना त्या मुलांमध्ये एक प्रकारचे आम्ही त्याचे आईवडील आहोत, आम्ही त्यांना प्रेम देऊ शकतो, माया देऊ शकतो, त्यांची इच्छा पूर्ण करू शकतो, हे त्यांनाही एक प्रकारचा आत्मविश्वास आला पाहिजे. आमच्याकडून ते झालं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामध्ये एक सहनशीलता खूप महत्वाची आहे. कारण प्रत्येक मुलाची अपेक्षा वेगळी असते. प्रत्येक मुलाचं त्या वेळेचं बोलणं जे असेल, मागणं जे असेल ते वेगवेगळं असेल. समजा एखाद्या वेळेला रात्री 10 वाजता एखादा मुलगा म्हणेल मला आता आईस्क्रीमच खायचं. आता हे खायचं आहे त्याला आपण समजून सांगू का हे का नाही खायचं आता, तरी तो खायचं, ही त्याची इच्छा आहे. आणि आपण जे आई वडील आपण सुखवस्तू घरातले आहोत ते पूर्ण करतो की नाही, याची का नाही पूर्ण करायची, पण करायला. पुढे आपल्याला त्रास होतो, वेदना होतात, पैसा लागतो, पण त्याची इच्छा पूर्ण करू देत नाही. आणि त्याची एकदा इच्छा पूर्ण झाली ते करायची, तृप्त. पण त्याला आई वडील काय आहे त्याची कल्पना आहे. आता साधी गोष्ट आहे, एखाद्या लहान बाळाला जर विचारलं तुम्ही आई म्हणजे काय असतं, तर तो आई म्हणजे काय असतं, आई असते. अरे पण काय असतं आई म्हणजे माझी आई मला भरवते, मला मांडीवर घेते, मला गाई गाई करते, माझी सुख दुःख समजून घेते, ही आहे. तो मग मला पण इथं करतात. मला जर काही वाटलं तर मी पळत पळत जातो बाबाकडे, बाबा मला भरवा, बाबा मला भरवतात. पळत पळत गेलो दादाकडे, दादा मला गाई गाई कर, दादा मांडीवर घेतो, तापडतो, गाई गाई करतो. मी जे काही असं नाही तर मला नवे कपडे पाहिजे, नवा खाऊ पाहिजे, नवं काय पाहिजे ते देतात. मग मला पण मिळतं. तुझ्या इथं माझ्या इथं फरक काय, हे माझं घर तुझं घर, ही जी भावना त्याच्या मनामध्ये येते ना, जेव्हा आपण त्याच्या मनाविरुद्ध जातो, एखादी गोष्ट त्याने सांगितलेली आपण करत नाही, त्याने सांगितलं मला गाई गाई कर, आपण केली नाही, मला नवे कपडे घे, आपण घेतले नाही, मला बाहेर फिरायला जायचं, मनामध्ये ट्विस्ट तयार होतो, हे काय आहे. आणि ह्या मुलांची सुसंगती एकच असते, जी गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली, का झाली, मला आई वडील, मला शर्ट घ्यायचा का नाही घेतला, मला समाजातली एक विकृती पण त्यांच्या मनात हे भरवण्याचा प्रयत्न करत असतात. नाही, विकृतीच नाही, चांगले चांगले लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. वाईट आम्हाला आम्ही कुठे बाहेर गावी गेलो, ट्रिपला गेलो, तेव्हा मुली बसने जातात काही वेळेला शाळेमध्ये. तर अनाथ मुलगी म्हटल्यावरती लगेच काहीतरी मनात समोरच्या माध्यमात चलबिचल होतो, काही वेगळं लागायला. ही भावना खूप विचित्र आहे, खूप विचित्र दृष्टिकोन. आता तुम्ही बोलता बोलता तुमचा मुलगा म्हणजे आशीर्वाद दादाचं नाव आहे, म्हणजे आजपर्यंत समाजाला बघू शकतो की जसं बाबा आमटे एक उदाहरण आहे की त्यांच्या पुढच्या पिढीने प्रकाश आमटे असतील आणि आता त्यांच्याही मुलांनी ते काम स्वतःला कोणत्याही प्रकारचा एक बोज न समजता उचललं. तसंच आज आम्ही बघतोय की आशीर्वाद दादा पण ती गोष्ट अतिशय सक्षमपणे सांभाळतोय. कारण खूप म्हणजे अवघड असतं, जी गोष्ट आज कदाचित तुम्हाला समजली मानसिकरित्या ती आपल्या पुढच्या पिढीला समजेल आणि किंवा ते तेवढं समजून घेतीलच हे गरजेचं नाहीये. पण ज्यावेळेस आशीर्वाद दादाकडे बघतो तर त्यावेळेस खरंच ग्रेट वाटतं की यार म्हणजे वडिलांचं व्रत मुलांनी पण पुढे चालू ठेवलं. नाहीतर आज होतं, आता बरेचशी उदाहरणं आपण बघू शकतो की अशी पण आहेत की वडिलांनी खूप काहीतरी केलेलं असतं आणि मुलं नाही करत, कदाचित त्यांचा इंटरेस्ट नसतो. आणि ज्याला आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीची घराणेशाही नक्कीच चांगली आहे मी म्हणेन. कारण
ही कुठेतरी सकारात्मक गोष्ट आहे, आपण बघू शकतो मित्रांनो की, आणि हीच सकारात्मकता आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. तर कधी असं होत नाही का की कुठेतरी आशीर्वाद दादा चिडलेले आहे किंवा त्या वहिनी चिडलेल्या आहेत आणि मग असं म्हणजे कौटुंबिक कलह जो असतो, जो प्रत्येक घरात आहे, तो कोणाला चुकला नाहीये तर मग तुम्ही कसं समजून सांगता किंवा मग आशीर्वाद दादा तुम्ही कधी चिडले असाल होतं तर कसं ते तुम्ही एकमेकाला कसं समजून घेता? आता तुम्ही बाबा आंबेडकरचं नाव काढलं, ते देवता तुल्य महान माणूस आहे. खूप त्यांची आणि आपलं त्याच्या पासंगाला आपण करू शकत नाही, पण त्यांची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद कदाचित आपल्या पाठीशी असावे. ते खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही पण आज त्या कामात आहात तरी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता. म्हणजे जे थोर आहेत त्यांचे आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं आणि करणं, त्याने माझ्या आधीपासून तो काळ पण वेगळा होता, त्यांनी खूप एवढं केलेलं आहे. खरंच ते ऋषिकुल्य देवता तुल्यच माणसं आहेत, त्यांना आपण तेवढं स्पर्श आता नाही करायला पाहिजे. त्या भावनेतून आपण काम करत असताना इथे एक तुम्ही जे म्हटलं ते वडिलांचं जे काम असेल ते आपण मुलं करत नाही, पुढे चालवत नाही आणि बरंच असं विस्कळीत होतं. परमेश्वर करतो, तो इथे आहे, ही चिंता आपण करायची नसते. हा संसार त्याने मांडलाय, हा खेळ आहे, हा त्याने मांडलाय, त्याने तयार केलाय. अनाथ मुलं त्यानेच तयार केली, अनाथ मुलांना घर त्यानेच दिलं, त्यांना त्या अनाथ मुलांना सणात त्यानेच केलं. ही योजना जी आहे, हे त्याचं कर्तव्य आहे, तो पार पाडत असतो. त्याच्याकरता आपण त्याच्याशी लीन होणं आणि सगळं तो करतो मान्य करायचं. परमपिता आहे, कोणत्याही परमपिता आपल्या मुलाचं कधीच नुकसान करू शकत नाही. त्याने त्याची आपण करणार कोणीच नाही. मला जशी बुद्धी दिली 36व्या वर्षी आहे, ती दादाला बुद्धी 28व्या वर्षी आहे. या त्याच्या मनाचं परिवर्तन जे करणं आहे, तर त्याच्या मनामध्ये ते करून घेणं आहे, ते परमेश्वराची कृपा आहे. आणि जिथे परमेश्वराची कृपा असते तिथे आपलं अस्तित्व संपलेलं असतं, आपलं काहीच नसतं. जिथे आपलं अस्तित्वच नाही तिथे रागवायचं, चिडायचं, रागरागी करायचं कुठे दुश्मन होत नाही. आणि मी आनंदाने सांगतो, अभिमानाने सांगतो, तो येण्याच्या आधी त्याचे माझे काही क्लॅशेस होत असते. कॉलेजला असताना लहानपणापासून बोलत असतो, रागावत असतो. पण याचं जे अस्तित्व म्हणतो परमेश्वराचं, ते असं की जेव्हापासून तो ह्या क्षेत्रात आला, माझ्या खांद्याला खांद्याला किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करायला लागला, तेव्हापासून आमची भांडणं नाही झाली. त्या तत्व पण विभागली नाही गेली. त्याने जे केलं असते त्याने मान्य केलं, मी जे केलं असते त्याने मान्य केलं. त्याच्याबद्दल कुणीही आक्षेप घेतला नाही, मी आक्षेप घेतला नाही. मुलं समाधानी, आम्ही समाधानी. आमच्या जीवनाचा मोठं एकच आहे, ही अनाथ मुलं समाधानी असली पाहिजे, ताटपणाने जगली पाहिजे. आणि त्याच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल, चांगली असो चुकीची असो, ती इच्छा एकदम पूर्ण झाली पाहिजे. त्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आमच्या इच्छा अपूर्णच राहून गेल्या ते ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आम्हाला आपल्या इच्छा अपूर्ण असतात, इच्छा पूर्ण होत आहे, त्याच्यावर समाधान आहे. हे माझा आपला जो आश्रम आहे ना, हे जिवंत देवाचं मंदिर आहे. आपण ज्या मंदिरामध्ये जातो हे जिवंत देव तिथे नाही, ते भावना तिथे आहे, स्मृती तिथे आहे, आपल्या आत्मा तिथे आहे. पण जिवंतपणा आपल्या आश्रमात आहे. आपला आश्रम जिवंतपणाचं लक्षण आहे, त्यापेक्षा आपण जिवंत देवाची सेवा करतो. आता मी थोडस अजून तरुणांबद्दलचा प्रश्न तुम्हाला विचारेल की आज बघू शकतो की जसं आज आपण पण एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जातो, तर सोशल मीडियाचा खूप मोठा इम्पॅक्ट आज समाजावर दिसतोय. आणि ह्याच्यामध्ये होतं काय की बरेच असे ऑकेजन्स आज तयार केले जातात आणि आज आमच्या तरुणांमध्ये काय ना एक ट्रेंड आहे सोशल वर्क नावाचा. मग आम्ही काय करतो, एक छोटस झाड घेतो, कुठेतरी ते डोंगर वगैरे शोधतो, सेल्फी काढतो, ते मग फेसबुकला पोस्ट करतो आणि मग आम्ही तिथे स्पर्धा खेळतो की म्हणजे मी आज खूप काहीतरी समाजासाठी केलंय आणि मला ते लाईक्स वगैरे आले पाहिजे, माझे व्ह्यूज वगैरे वाढले पाहिजे. तर तुम्हाला काय वाटते समाज सेवा हा ट्रेंड असू शकतो का, किंवा म्हणजे नेमकी कोणती भावना समाजसेवेसाठी खरं असणं, म्हणजे अर्थात निस्वार्थपणा असणं हा तर पहिला क्रायटेरिया आहे, प्रश्नच नाही. पण मग आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही कसं सांगाल, कारण आम्हाला लवकर गोष्टींना समजत नाही. म्हणजे आम्हाला निस्वार्थ वगैरे तुम्ही काम करायला लावलं तर झालं मग, कारण अवघड होतं. कारण आम्हाला प्रसिद्धीची हाव आहे आम्हाला पैशाची हाव आहे आणि मला जास्तीत जास्त लोकांनी रेकग्नाइज केलं पाहिजे ही आमची मनातली खूप तीव्र इच्छा असते. मग तुम्ही काय सांगाल आता
आम्हाला करायचंय, पण मग आता ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही कसं टॅकल करायचं? तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. हा जो ट्रेंड आहे ना, हा साधारणपणे ह्या एक 10 वर्षाच्या आसपासचा आहे. बरोबर. याच्या आधी माझ्याकडे जे लोक यायचे ते शक्यतो 60 नंतरचे, 65 नंतर असे लोक यायचे. त्याच्यामध्ये पण जे अमरधामात जाऊन आलेले असतात पुण्यापासून, तेव्हा त्यांना तिथे जाणीव व्हायची, अरे आता गेला, आता माझा नंबर आहे, पण मी काही केलंच नाही समाजासाठी, कुणासाठी. आणि मग तो माणूस माझ्याकडे यायचा आणि काहीतरी ह्या मुलांची सेवा करायचा प्रयत्न करायचा. तरुण मुलं तेव्हा येत नव्हते, पण एवढ्या 10 वर्षाच्या काळामध्ये वाढत चाललं प्रमाण. या काळामध्ये तरुण वर्ग भरपूर यायला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये एक समाजकारण करण्याची, समाजसेवा करण्याची एक आतुर ऊर्जा तयार झालेली आहे. हा खूप आनंददायक भाग आहे. ह्या कमी वयामध्ये कॉलेज जीवनामध्ये असतानाच किंवा लग्नाच्या आधीच हा एक त्याच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की नाही, समाजाचा पण मी काहीतरी देणं लागतो आणि ते आपण द्यायला पाहिजे. कारण आपण घरून निघत असताना आपल्याला पॉकेट मनी मिळतो, आपल्याला चांगले कपडे मिळतात, बाईक मिळते, गाडी मिळते. ह्या मुलांना काही नसते. मी माझा कोणताही हट्ट सांगतो, याने हट्ट कुणाकडे करायचा, त्याची इच्छा कुणी व्यक्त करायची, हा थोडाफार ट्रेंड तयार व्हायला लागला. तुम्ही म्हणण्याप्रमाणे ते निसर्गाचा असेल, अनाथांचा असेल, शिक्षणाचा असेल, याच्यामध्ये मी त्या जो वर्ग आहे, हा तरुण वर्ग, त्याचं मी खूप अभिनंदन करतो या गोष्टीबद्दल. पण थोडंसं त्यांनी अजून विचारपूर्वक थोडंसं जर केलं नियोजनबद्धरित्या, तर त्यांची जी शक्ती आहे, जो पैसा आहे, त्याचे विचार आहे, ते योग्य मार्गाला जातील. अजून ते त्या रीतीने जात नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा जो त्यांचा मनातला विचार आहे, जी भावना आहे, काम करायची पद्धत आहे, तिला योग्य प्रभाव मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट सातत्य नाही. तुम्ही आज 2 दिवसाकरता, वर्षाकरता, जास्तीत जास्त 2 वर्षाकरता करता आणि परत नंतर विसरून जाता. याच्यामध्ये त्या संस्थेचा किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला त्याची मदत करता त्याचा खूप तोटा होतो, हा विचार तुम्ही कधी करत नाही. हे ऐकून त्यांना धक्का बसला असेल, पण उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखादी अशी संस्था, एखादं मित्रमंडळ, एखादा वर्ग किंवा मित्र एकत्र येतात, आश्रमात सुद्धा ते आले, ते बघतात ह्या बाळाला, आता मी सांगतो ना शाळेत म्हणतो, बाबा हे शाळेत टाकायचं ना, इंग्लिश मीडियमला टाका. आपण त्यांना म्हणतो, हो बाबा इंग्लिश मीडियम टाकायला पाहिजे, पण त्याची फी आपल्याला परवडण्यासारखी नाहीये. काही शाळा आपल्याला मदत करतात, काही नाही करत. त्याचा जो खर्च आहे तो आपल्याला 25,000 30,000 खर्च जाणार आहे. ते उत्साहाच्या भरात सांगतात, आम्ही फी भरू, तुम्ही टाकाय. आपण त्यांच्या भरोश्यावरती ते देतात, पण त्यावेळेस कलेक्शन झालेलं असतं, पण तयार करतात, भावना तयार होते. ते त्या मुलांना बघितलं, काही बघितलं, ते वेगळ्या प्रकारची एक अनुभूती मिळते त्यांना. ते त्या वर्षाचे 25,000 रुपये देऊन टाकतात. आपण त्या मुलासाठी एक समजा काही कॉलेजची मुलं असतील, काही शाळेतली असतील, काही आपले व्यवसाय कार्याप्रवृत्त होत असतील, त्यांना आपण पैसे दिले, तो तयार झाला. आता शाळेची फी जर आपण त्याची भरली आणि आपण निवांत झालो, आता ह्या मुलांना पूर्ण याचं कॉलेज शिक्षण आम्ही पूर्ण करू, त्यावेळेला म्हणतात आपण करू, त्यावर्षी फी देतो. 1 वर्ष करतात, 2 वर्ष करतात आणि नंतर सहज फोन करून सांगतात, बाबा सॉरी बरं का, ह्या वेळेला कलेक्शन झालं नाही, आम्ही नाही फी करू शकतो. तुमचा 1 मिनिटाचा कॉल आहे, सॉरी बाबा, 2 शब्द आहेत, पण त्या सॉरी बाबा मध्ये त्या समोरच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्याची फी जर आपण भरली नाही, त्याला मराठी शाळेत आपण काढून घेता येत नाही. आपली ऐकत तेवढी नाही, काही वेळेवरच्या 25,000 बाबतीत त्याला द्यावे. पण त्या मुलाची अवस्था काय होती? त्याला जर आपण म्हटलं, बाळा आता तू इंग्लिश मीडियम, त्याला पैशाचा हिशोब कर, व्यवहारच माहिती, रडायला लागतो, तो मानसिक त्याचा खच्चीकरण. हे नियोजन कोलमडून पडतं कशा, आपण दिलेल्या शब्दावरती, त्या दिलेल्या विश्वासावर. हा हे नियोजन पक्का अधिकार. आपण सुरुवातीला सांगा, आम्ही 2 वर्ष याची फी भरणार आहोत, 2 वर्ष याचा आम्ही कॉलेजचा खर्च करणार आहोत, 3 वर्षाचे युनिफॉर्म घेणार आहोत. फक्त ह्या वर्षाचं तुम्ही बघा, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला शब्द देत नाही. हे नियोजन तुम्ही केलं पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही नियोजन करत असताना तुमच्याकडे जो फंड तयार झालेला आहे, जे पैसे तुमच्याकडे तयार झालेले आहेत, त्याचा तुमच्या मनानुसार तुम्ही अर्थ काढून त्या आश्रमाला मदत करता, त्या दुसऱ्या संस्थेला मदत करता. तसं न करता आधी त्या संस्थेकडे जा, त्यांना विचारा तुम्हाला आवश्यकता कशी आहे. आज तुम्ही जर विचार केला, नाही मुलांना तांदूळ लागतो, साखर लागते, मग तुम्ही त्याची 10 पोते तांदूळ घेतला, 10 पोते साखर घेतली, नोट टाकली असतो. ती साखर 10 पोते कशी वापरणार? आणि तुम्ही तो 10 पोते तांदूळ दिला, त्याच्यावर मुलाचं पोट नाही भरत. ते तांदूळ आणल्यावरती ते निवडावे लागतात, त्याचा भात करावा लागेल, त्याला गॅस लागतो, शिजवणारी बाई लागते, आणि नुसता भात नाही खाणार मुलं, त्याच्यावर एक दूध लागेल, त्याच्यामध्ये वरण लागेल. हा खर्च तुम्ही जमेसच धरत नाही. तुम्हाला वाटतं मी तांदूळ दिला म्हणजे मुलांचं पोषण झालं, तसं नाही.
आणि ज्याच्याकडे आधीपासून माझ्याकडे 10 पोते जर तांदूळ असतील, तुमचा 11 पोतं मला कशाला? तुम्ही विचारा काय हो, माझे तांदूळ त्या गावात तांदूळाचे गहू संपलेला असेल, त्यानुसार तू मदत करा, स्वतःच्या मर्जीनुसार मदत करू. आणि दुसरी गोष्ट सांगताना थोडंसं एक गोष्ट सांगतो, कटू वाटेल मुलांना, की ते जे करतात ना, समजा त्यांच्याकडे असं प्रत्येक महिन्याला किंवा 6 महिन्याला 10,000 निधी तयार होणार असेल, तर मी त्यांना असंच मार्गदर्शन करू शकेल. ते काय करतात, 10,000 तयार झाले की 10 आश्रम शोधतात, ते 10 ठिकाणी शोधतात आणि प्रत्येकाला 1,000 रुपये देऊन येतात. त्यांची बैठक बरोबर आहे, मी 10 लोकांना मदत केली, पण आमची बैठक अशी आहे का तुम्ही 10 लोकांना 1,000 दिले तर ते कोणत्याच कामाला येत नाही. धड नियोजन होत नाही, एखादी मोठी वस्तू घेता येत नाही, एखादा प्रकल्प राबवता येत नाही, किंवा दुसरं काही बांधकामासाठी एखादा प्रोजेक्ट करता येत नाही. पण तीच वस्तू तेच 10,000 तुम्ही एकाच संस्थेला दिले, एकाच ठिकाणी दिले, त्याचं मोठं काम, एक हेतू पूर्ण होऊ शकतो. एक हेतू पूर्ण होतो. त्याच्या मनामध्ये कल्पना असेल, राहिलेली असेल की हे घ्यायचं, ते करायचं, आम करायचं, पटकन पूर्ण. किंवा प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला तुम्ही 1,000 प्रत्येकाला वाटत गेला तर जमा करून येऊ शकत ना, तो खर्च होऊन जातो. तर तुम्ही अशा वेळेला करा, एकाच संस्थेला पूर्णपणे वर्षभर मदत करा, त्या वर्षभरामध्ये ती संस्था डेव्हलप करा आणि मग पुढच्या संस्थेकडे जा. एकाच ठिकाणी नका. पण उत्साह आहे, हा उत्साह तसाच ठेवा आणि समाजामध्ये काहीतरी देणं लागतो, हे खूप छान आहे. म्हणजे आम्हाला बोलू शकतो की बाबांनी एक गोष्ट सांगितली की उत्साह आहे ही सकारात्मक गोष्ट आहे, पण त्या उत्साहाला कुठेतरी आपण एक शिस्त लावली, सातत्य ठेवलं पाहिजे. आणि जेणेकरून काय म्हणतात ते आपण बघतो ना की विहीर खोदायची आहे तर मला 2 ठिकाणी खोदायला लागेल, 20 फूट 10 ठिकाणी खोदलं तर मला कधी पाणी नाही लागणार. तर अशा पद्धतीचं काम न करता मी एकाच ठिकाणी कुठेतरी कॉन्सन्ट्रेट होईल आणि एक ना धड भाराभर चिंता करण्यापेक्षा मी एक हेतू पूर्ण कसा होईल एखाद्या संस्थेचा, अनाथ आश्रमासारख्या मोठ्या कार्याचा, मी तिथे एक नेहमीसाठीचा एक कसा त्यांचा एक आधारस्तंभ होऊ शकतो. हा विचार आज तुमच्या माझ्यासारख्या तरुणांनी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाबा अजून एक गोष्ट विचारू शकेल की मी सकारात्मक दृष्टीने समाजसेवा, आज ज्यावेळेस आपण समाजसेवा ह्या शब्दाकडे बघतो तर समाजात एक गोष्ट आम्हाला दिसते की कुठेतरी कमर्शियलायझेशन झालेलं आहे. सोशल वर्कचं आज बघू शकतो की म्हणजे NGOs ज्या आहे ना त्या सुटकोटवाल्या झालेल्या आहेत बऱ्याचशा. आपल्या इथे म्हणजे सगळीकडेच येतात आता. तर तुम्ही कसं बघाल की एक सकारात्मक समाजसेवा किंवा सकारात्मक पद्धतीने मी समाजाच्या कशा किंवा देशाच्या कशा पद्धतीने उपयोग, यासाठी आम्ही करा, तुम्ही काय करा? नाही, मी मगाशी सांगितलं व्यक्ती आहे तेवढ्या प्रवृत्ती आहे, प्रत्येकाची केवळ वेगळी आहे. तो ज्या समाजातून किंवा ज्या कुटुंबातून वरती आलेला असतो, त्याची जी वैचारिक पात्रता त्यानुसार तो काम करत असतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करणं किंवा हे सांगणं हे नाही. तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की आज शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल झाले पाहिजे की ज्याच्याने मुलांमध्ये कुठेतरी संवेदना तयार होईल? आज आपण बघतो की शिक्षणामध्ये ह्या गोष्टी नाही शिकवल्या जात आणि म्हणजे आज गव्हर्नमेंटने काय केलं, एक सोशल वर्क नावाचा एक सेपरेट सिलेबस आहे, त्याची डिग्री आहे. म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा आहे की सुटकोटामध्ये समाजसेवी संस्था जाण्यामागे कारण काय की त्याला एक करिअर म्हणून बघितलं गेलं. मग तुम्हाला काय वाटतं की समाजसेवा हे करिअर होऊ शकतं का? कारण करिअर म्हटलं की ते प्रोफेशनलिझम आला, परत तुमचं काय म्हणतं त्याला प्रोफेशनलिझम सोबत तुमची क्वालिटी बघितली जाते, सगळंच पण ते सगळं येऊन जातं जे कॉर्पोरेट मध्ये होतं. मग करिअर होऊ शकतं का समाजसेवा? हा जो प्रश्न आहे ना का याच्यात नक्की काय केलं पाहिजे, संवेदनशीलता कशी आली पाहिजे, किंवा आपला समाज काय आहे, ही गोष्ट पालकांचा दोष आहे. पहिली गोष्ट, पालकांनी हा पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपल्या मुलामध्ये संस्कारच केले नाही. संस्कारही केले नाही, संस्कृती शिकवली नाही, आपला धर्मही शिकवला नाही. त्याच्यामध्ये त्या मुलांना नक्की मी काय केलं पाहिजे हेच कळत नाही पहिली गोष्ट. कारण आज मागे मी उदाहरण दिलं होतं की आधीची जी होती आमची पिढी की आमच्या पूर्वीची पिढी, समजा संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला सगळी जी भावंड असतील, सगळं कुटुंब असेल, ते एकत्र जेवण करायला बसायचे एका पत्तीवर. त्याच्यामध्ये ते नातू असतात, मुलं असतील, वडील असतील, आजोबा असतील, आणि त्या वेळेला चर्चा व्हायची दिवसभर काय झालं,
एखाद्या मुलाला साहेब मी असं असं केलं, तो चुकल्यावरती अजिबात रागवायचे नाही, त्याला म्हणायचं बरोबर तू केलं बरोबर, पण त्याच्याबरोबर जर असं केलं असतं तर ते खूप चांगलं झालं असतं, तुझ्यामुळे हा दुखावला गेला, तुझ्यामुळे तो दुखावला गेला, म्हणजे असं करा. हे जे देवाणघेवाण हे संस्कार आज होतात का? आज किती कुटुंब मला तुम्ही दाखवा, त्या कुटुंबातले आता तर 4च लोक आहेत, जास्तीत जास्त 5 लोक. ते 5 लोक सुद्धा एकत्र जेवायला बसतील एका वेळेला, असं कोणतं कुटुंब आहे मला सांगा? ठीक आहे, तुम्ही आता पंगत नाही, डायनिंग टेबल आहे, ठीक आहे, डायनिंग टेबलावरती सुद्धा 5 लोक एकत्र जेवायला बसले आणि जेवायला बसल्यावरती त्यांची चर्चा चालू झाली का आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, मी आज काय केलं, तू काय केलं पाहिजे, असं घडतंय का? जरी तुम्ही बसवले, मी सांगितलं आता असं बसवायचं, तुम्ही म्हणता आज संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसायचं, बसल्यावरती काय करतात, एका हातामध्ये मोबाईल असतो, वडील काय बोलता माहिती नाही, आई काय बोलते माहिती नाही, हो हो हो, काय अर्थ आहे त्या गोष्टी? आणि जेव्हा संस्कार कुठे होतात, जेव्हा तुमचा संवाद साधला जातो, संवादाशिवाय संस्कार नाही, संवादाशिवाय संस्कृती नाही, संवादाशिवाय धर्म नाही, आणि ह्या संवादच तुम्ही बंद करून टाकलेला आहे. घरी आलात, ठीक आहे, तुम्हाला 1 लाख रुपये पगार आहे, तुम्ही घरी आल्यावर पहिला लॅपटॉप उघडून तुम्ही काम चालू करा. तुमचं लहान बाळ शाळेतलं असतं, पहिलीतलं आहे, दुसरं त्या पळत येतं, बाबा शाळेमध्ये असं काही झालं, हो ठीक आहे ठीक आहे, आईला सांग, तुमचं काम चालू असतं. त्या मुलाच्या भावना तुम्ही समजून घ्यायला तयार आहे. त्याने जे काय सांगितलं, ते काय सांगितलं, त्यावेळी काय सांगायला पाहिजे होतं आणि कसं जायला पाहिजे होतं, हे तुम्ही शिकवतच नाही. एक साधी गोष्ट आहे, एक मुलगा पळत येतो, बाबा माझे टीचर आहेत ना वेडे आहेत, काही सांगतात, मला नाही आवडलं ते, त्याला काही कळतच नाही, बालबुद्धी बोलते, त्याच्या मनाच्या विरुद्ध झालेलं असतं. तर त्या वेळेला पूर्वीच्या काळी जर सांगितलं असतं, पूर्वीचे पालक तुम्हाला कान पकडला असं सांगितलं असतं, ते गुरु आहे, गुरुविषयी वाईट बोलायचं नाही. जसे वडील आहेत तसे गुरु आहेत, ते सांगतात ते योग्य आहे, परत हे विषय काढायचा नाही. त्याने शिक्षा केली तुम्ही काय बोलला. आज काय होतं, तुम्हाला डिस्टर्ब होतो, नाही तुम्हाला डिस्टर्ब होतो, काम चालू असताना असं काय हो त्याला काय कळलं, त्याला काही अक्कल नाही रे, त्याच्याकडे लक्ष देऊ. तुम्ही सांगतो गुरुला अक्कल नाही. आता सांगताना तुम्ही कळत न कळत सांगून जाता कामाच्या व्यापामध्ये, पैसा कमावणे त्याच्यामध्ये, पण ते संस्कार मुलावरती खोलवर जातात. आणि ही संस्कार जे आपले आहेत ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कुटुंब काय असतं ते शिकवलं जात नाही, विवाह संस्था काय असते ती शिकवली जात नाही, स्वच्छंदीपणा काय असतो तो शिकवला जात नाही, कोणत्या स्टेजपर्यंत आपण गेल्यावर थांबायचं असतं ते शिकवलं जात नाही. म्हणून तो मुलगा बाहेर जो भटकतो ना, त्याला घराविषयी ओढच वाटत नाही, तो माझा बोर करतात रे, घरी गेला वडील बोर करतात, आई बोर करतात, बोर न वाटलं काय, तुम्हाला चांगलं सांगता तर बोर वाटायला लागेल. आणि मग एखाद्या व्यक्ती याच्यावर चला आपण कुठे बसूया, ते हा मुलगा खूप माझा मित्र खूप चांगला आहे, तो काहीतरी वेगळं सांगतोय, हे जे चाललंय ना, स्वैराचार चाललाय, स्वच्छंदीपणा चाललाय, हे थांबायला पाहिजे. स्वातंत्र्याचा अर्थ कुठेतरी स्वैराचार होत चालला. अजून थोडस मला विचार की आज सामाजिक परिस्थिती थोडीशी बघितली, कुठेतरी खूप कलह दिसतो आज आपल्याला, मग राजकीय असेल, सामाजिक स्तरावर पण आहे. आणि तर ह्याच्यामध्ये होतं काय, कधी कधी आमच्यासारख्या तरुणांना आहे ना, कुठेतरी एक चित्र वेगळं दिसतं. म्हणजे आज काळानुरूप प्रायोरिटीज बदलत जातात. आणि आज आपण म्हणतो की आज आम्हीच तरुण आमच्याच देशाला नावं ठेवतो कधी कधी की 70 वर्ष झाले आणि आमचा देश कुठेच सुधारला नाही. आम्ही ते इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल, जपान असेल यांची उदाहरणं घेतो डोळ्यासमोर. पण होतं काय की आज प्रायोरिटीज ज्यावेळेस आमच्या चेंज झाल्या, म्हणजे आम्ही कदाचित जगाशी जोडलं गेलो. थोडासा आता तुम्हाला एक राजकारणाची किनार असलेला एक प्रश्न विचारतो की होतं काय, आज आमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या काय आहेत की शिक्षण असलं पाहिजे, व्यवस्थित आरोग्य समाजात असलं पाहिजे, तर शिक्षण आणि आरोग्य. पण मग आज आम्हाला कुठेतरी असं दिसतं की अर्थात म्हणजे आता काही दिवसापूर्वी झालेली की जसं अयोध्येतलं राम मंदिर बांधलं गेलं, प्रश्न हा नाहीये की कधी कधी असं वाटतं की मग आज त्या आत्ता ह्या आणि मग ते कुठेतरी असं वाटतं की नाही, म्हणजे मग जो जास्त विचार करत नाही ना जो तरुण, मग तो त्याच्यात वाहत जातो, त्याच्यासाठी प्रायोरिटी बदलून जातात, शिक्षण प्रायोरिटी राहत नाही आणि त्याच्यासाठी आरोग्य प्रायोरिटी राहत नाही. आणि मग काय होतं की त्याला असं काहीतरी दिसतं की यस आता प्रायोरिटी ना, कोरोनामध्ये पण ह्या महामारीत पण आहे ना, कुठेतरी प्रायोरिटी राम मंदिर होतं.
माझी राष्ट्रीय अस्मिता होती. पण मग ह्याच्यामुळे काय होतं की थोडा जो विचार करतो ना आमच्या सारखा एखादा, तो काय विचार करतो की कुठेतरी ह्या गोष्टीमुळे ना आज धर्म बदनाम होतो. आज काय होतं, अनेक लोकांना भक्त हा शब्द आहे ना जोक झालेला आहे. बी फ्रँकली की भक्त हा शब्द जोक झालेला आहे. म्हणजे मला जर कोणी भक्त म्हटलं ना, मला शिवी वाटते कदाचित. काय होतं, कारण काय होतं, आम्हाला प्रायोरिटीज नुसार दिसत नाही काही, की आम्हाला असं दिसतंय की नाही अमेरिकेचं नाव घेतलं जातं, जपानचं नाव घेतलं जातं, चायनाचं नाव घेतलं जातं, ही लोक एवढी वर गेली आणि आम्ही कुठे अडकून बसलो की आम्ही ऐन महामारीत आहे ना असं काहीतरी चित्र आमच्या समोर दिसतं. अर्थात असेलही, राष्ट्रीय अस्मिता असेलही, सगळं ऍग्री आहे, संस्कृतीशी रिलेटेड तो प्रश्न आहे सगळे. पण मग कुठेतरी काय होतं, कोणीतरी ज्याला म्हणजे काही धार्मिक साधू म्हणू आपण, की ज्यांना समाज कृतज्ञतेने ज्यांच्या समोर नमतो, कुठेतरी असा एक साधू राजकारणात असतो आणि तो काहीतरी विचित्र स्टेटमेंट देतो आणि संपूर्ण देशात कोलाहल असतो. मग काय होतं, ज्यांच्या समोर समाज नमतोय, ज्यांच्याकडून कुठेतरी संयमेचं आम्हाला उदाहरण मिळालं पाहिजे की संयम असावं तर असा असावं. आज आम्ही विवेकानंदांकडे बघतो तर संयम आम्हाला दिसतो की येस ही वॉज अ मॅन, की ते सांगत होते की तुमच्यामध्ये बळ असलं पाहिजे. तुम्ही गीता वाचण्याच्या अगोदर जर तुमच्यात बळ नसेल तर तुम्ही गीता वाचू नाही शकत, हा एक विचार असतो, बरोबर. पण बळ आल्यावरच तुम्ही गीता, तुम्हाला भगवद्गीता तुम्हाला तेव्हाच समजू शकते जेव्हा तुमच्यामध्ये बळ आहे. बलावर खूप जास्त भार विवेकानंदांनी बऱ्याच वेळेस दिलेला आहे. आणि चालू आहे इथे लोकांना सरकारी हॉस्पिटल्स मध्ये कधी कधी ऍडमिशन मिळत नाहीये. हा सगळा बाजार चालू होतो आणि कुठेतरी इकडे आपण मंदिराची उद्घाटन असेल किंवा कोणीतरी एक साधू बाबा येतात आणि मग ते काहीतरी स्टेटमेंट देतात आणि समाजात पूर्ण कोलाहल मासतो, सामाजिक परिस्थिती पूर्ण ढवळून निघते आणि मग कुठेतरी आता सोशल मीडिया इतका इफेक्टिव्ह झालेलं आहे की काहीतरी गोंधळ होता आणि मग आमच्यासारखं करून पुन्हा कन्फ्युज होतो. आणि मग थोडा विचार केल्यावर असं पण जाणवतं, आम्हाला एक खंत अशी वाटते की मला तर खूप जास्त वाटते कधी कधी कुठेतरी आम्ही धर्माला बदनाम करतोय का, अशा गोष्टी चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी देऊन बोलून. आणि कुठेतरी जिथे आपण म्हणतो की आज इतक्या संस्कृतींचा आघात भारतीय संस्कृतीवर झाला, पण आजही भारतीय संस्कृती तितक्याच खंबीरपणे उभी आहे. पण ह्या अशा गोष्टींमुळे आम्हीच आमच्या संस्कृतीचा चुरा करतोय का? तर मग ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता हे तुम्ही जेवढे विचार मांडलेत ना, याच्यामध्ये जे आता आपले लोक आहेत, सगळ्या समाजात बरोबर, प्रत्येकाचा एक केंद्रबिंदू फक्त पैसा आहे. अगदी बरोबर. तो कोणते सांगतो, खालच्या समाजाचा असो, वरचा असो, अतिशय असो, बरोबर. धर्माचा, जातींचा मी उल्लेख करत नाही. सगळा समाज, सगळ्या व्यक्ती यांचा प्रत्येकाच्या जगण्याचा केंद्रबिंदू जो आहे फक्त पैसा आहे. तो पैसा मध्यभागी ठेवलाय, त्याला आपण बांधून घेतलाय आणि आपण त्याच्याभोवतीच फिरत आहोत. आणि हे फिरत असताना शिक्षण म्हणजे काय आहे, संस्कार म्हणजे काय आहे, संस्कृती म्हणजे काय आहे, तपश्चर्या करणारा कोण आहे, संस्कार करणारा कोण आहे, हे ज्याच्या मूळ व्याख्याच आपण विसरून गेलो. तुम्ही फक्त एक विवेकानंद सांगितलं, विवेकानंद महान होते, बळ होतं, तपश्चर्या होती, वेगळं होतं. पण तसे अनेक विवेकानंद आहेत, अनेक आहेत. तुम्ही त्यांचे नाव कधी घेतले नाही, त्यांच्या कधी गेले नाही. काही लोक असे आहेत की ज्यांनी आयुष्यभर कधी परिस्थिती झोतात आलेच नाही, पण त्यांच्याकडे आपण जायला हवं हा एक मार्ग होता, तो मार्ग आपल्याला माहितीच नाही, त्यांना शोधलं गेलं नाही आणि इथेच आम्ही कमी म्हणजे असं मार्गच माहिती नाही आपल्याला. ह्या लोकांकडे जाण्याचा मार्गच माहिती नाही. तुम्ही जे म्हणता धर्म म्हणजे काय होतं, कितीतरी लोकांना तुम्ही विचारा धर्म म्हणजे काय. हे धर्म हिंदू धर्म आहे, पारसी आहे, ख्रिश्चन आहे, म्हणजे काय आहे, अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या विचारसरणी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही खोलात जर गेलात सगळा, तर सगळ्या विचारसरणीचा, सगळ्या धर्माच्या, सगळ्या संस्कृतीचा मूळ गाभा हा ही गीता आहे. किती लोकांनी गीता वाचली, किती लोकांना गीतेचं सार कळलेलं आहे. मी गीता वाचतो, माझ्या मनाने मी माझा अर्थ काढतो, तुम्ही गीता वाचता तुमच्याकडे तुम्ही अर्थ काढता. एका शब्दाचे 100 अर्थ नाही, त्याच्यामध्ये 99 अर्थ हे समाजाला घातक आहे, मारक आहे, ते अर्थ आपण घेऊन चालतो. आणि तुम्ही माझी टीका वाचली का ती सर्वश्रेष्ठ समजता, तो तुमची टीका वाचली ती सर्वश्रेष्ठ. आता मूळ टीका कुणी वाचली आहे का? मूळ ग्रंथ कुणी वाचायलाच तयार नाही, म्हणजे त्यांना धर्मच कळायला नाही. त्याच्यामध्ये जो मोह माया आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, एक प्रकारचं प्रेम आहे, ती या पक्षावर व्याख्या तुम्हाला
साधं उदाहरण आपल्या समाजात आत्ताच्या वेळेचं सांगतो. तुम्हाला प्रेम आणि माया म्हणजे काय वाटतंय? एक कुठेतरी माझ्या मुलाला खूप चांगलं शिकवायचं, हा बरोबर, त्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करायचे, बरोबर, हे माझं कर्तव्य समजतं. बरोबर. पैसा पुरवणं हे कर्तव्य झालं का? जेव्हा तुमचं बाळ 7-8 वर्षाचं असतं, ज्या वेळेला त्याला आईची कुश हवी असते, ज्या वेळेला त्याला बापाची मांडी हवी असते, बापाच्या गालूचा घेऊन 2 शब्द बोलायचे असतात, त्या वेळेला त्या बाळाला तुम्ही पब्लिक स्कूलला पाठवता, हॉस्टेलला पण टाकतात आणि खुशालकी काय मारतात? मी माझ्या मुलासाठी 5 लाख रुपये खर्च करून त्याला महाबळेश्वरला ठेवतो. पैसा म्हणजे तुम्ही सर्वस्व मानला. त्याच्यामध्ये तुमचं कुठे प्रेम आहे का, माया आहे का, हे कर्तव्य आहे का? मुलाला 5 लाख रुपये देऊन हॉस्टेलला टाकणं म्हणजे तुम्ही त्याला घडवलं का? तिथं गेल्यावरती त्याला जेव्हा रडायला येतं, समोरचं अन्न बघून जेव्हा आठवतात आई वडील, त्यावेळेला त्या ठिकाणची ती नर्स असेल, जी आया असेल, दाया असेल, मम असेल, ती त्याच्याजवळ येते, त्याच्या डोक्यावर हात फिरवते, ती त्याला खायला घालते, तिच्याशी तो बांधला जातो. जेव्हा ती नर्स किंवा आया दाया म्हणते मी आजारी, सुट्टीला जेव्हा घरी येतो तेव्हा ती म्हणते मी आजारी पडली, त्याच कालवा होतं जेव्हा तो फोन करून विचारतो तू बरी आहेस का, मी येऊ का तिथे दवाखाना दाखवून दे का, बरं वाटतं का? आणि तेच जेव्हा तिकडे असताना तुम्ही फोन केला आई वडिलांनी, अरे मी काल मोटरसायकलवर पडलो, पाय फ्रॅक्चर झाला, मुलगा निर्विकारपणे सांगतात हो का, हॉस्पिटलला दाखवून घ्या, प्लास्टर करून घ्या. कारण तुम्ही त्याला प्रेमच दिलेलं नाही, ती मायाच नाही. आणि हे प्रेम देणं, माया देणं, त्याला घडवणं, ही संस्कृती आहे, हे संस्कार आहे, हाच धर्म आहे. धर्म म्हणजे काय? कुठेतरी आपण जो आहोत ते आपलं सर्वस्व, आपलं आत्मीयता, आपलं प्रेम, आपला आत्मा दुसऱ्याला दान करायचा, त्याला त्याच्यातून वर काढायचे, उभं करायचं आहे, हा धर्म आहे, ही संस्कृती आहे. किती लोक असं करतात? संस्कृती विसरलं. मी धर्म, मी गीता पाठ केली, माझी श्लोक पाठ केले म्हणजे मला गीतेत अर्थ कळला असेल. हिंदू धर्माच्या 4 घोषणा दिल्या म्हणजे धर्म म्हणजे काय? बघा, माणसामध्ये धर्म आहे, तुमच्या वागण्यामध्ये धर्म आहे, तुमच्या कृतीमध्ये धर्म आहे. कुठेतरी तो वैयक्तिक लेवलला इम्प्लिमेंट झाला पाहिजे, तर तो समाजाला इम्पॅक्ट होईल, त्याचा समाजाला. अगदी बरोबर. आणि हेच कुठे होत नाही, म्हणून कुठेतरी सगळ्यांनी एकत्र यावं, काहीतरी ऐकावं, कुठेतरी पूजापाठ करावे. पूजापाठ नाही, पूजापाठ करत असताना ते जे व्यवज असतील, जी संस्कृती असते, जो होम असेल, ते होम म्हणजे तुम्ही त्या होमामध्ये नारळ टाकणं, पूजा अर्चा टाकणं, गंध टाकणं हे नाही. त्याच्यातून ज्या व्यवस्थ तयार होती, 5 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना, कर्मकांड सोबतच ते तत्वज्ञान तेवढ्या इफेक्टिव्हली आपण घेतलं पाहिजे. बरोबर. कर्मकांड करताना तत्वज्ञान तुम्ही ऐकत नव्हते माझं, म्हणून हे कर्मकांड तुम्हाला भीती दाखवून करावं लागतंय. तुम्हाला जर सांगितलं पिंपळाचं झाड दारासमोर का जांभळाचं झाड दारासमोर लावू नये, तुम्ही ऐकत नाही. त्याचा उद्देश असा आहे, जांभळाचं झाड दारासमोर झालं तर खाली जी घाण पडते पूर्ण फळाची, ते फळ नाशवंत आहे, 2-4 तासाचं फळ आहे, खूप घाण पडते खाली, साफ करणं दुर्गंधी सुटते. थोडा जरी वार आला ते झाड पडून तुमच्या घरावरती पडतं, घराचं नुकसान होतं, पण हे तुम्ही ऐकायला तयार नाही. पहिले झाडे मला लावायचं पाहिजे. आम्ही कर्मकांड बघितलं, त्या मागचा जो शास्त्र होतं, जे काही पण आता त्याला वास्तुशास्त्र लावलं. वास्तुशास्त्र पहिलं सांगितलं दाराच्या समोर जांभळा झाड लावू नये, पटकन तुम्ही ऐकायला लागले की याच्या करता ते कर्मकांड सुरू झालं आहे. त्या तुमच्या ह्या वातावरणात एक चांगल्या प्रकारे व्यवस्था तयार झाल्या पाहिजे. तुम्ही 5 मिनिटं बसा, ध्यान लावल्यासारखं करा, मनामध्ये जे वाईट विचार असतील, वासना असतील, मोह नष्ट करा, म्हणून तो होम तिथे चालू आहे. तुम्ही तिथे बसले की कंपल्सरी ते ऐकतात. ब्राह्मण काय बोलतो कळत नाही, पण तुम्ही ऐकतात, तुमच्या डोक्यातले विचार विसरतात, त्या व्यवस्थित आपण ते अंतःकरणात शिरतात आणि मनात जसं असं हा देवा खोटे का होईना हात जोडले जातात. हात जोडण्याची प्रवृत्ती तुमच्या तिथे तयार होते, कुठेतरी नम्रता आहे, नम्रता आहे. म्हणून त्याचं हे राम मंदिर उभारणं म्हणजे तिथून काय तुम्ही जग सुधारेल अशातला भाग नाही, पण तिथे येणारा जो एक भाग आहे तो त्या ठिकाणी असा तयार होतो. रामराज्याची रामराज्य 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 म्हणजे काय? तुम्ही कुटुंबामध्ये तयार करा ना ते रामराज्य. तुमच्या कुटुंबात रामराज्य तयार झालं तर समाजामध्ये होईल. समाजामध्ये अपेक्षा तुम्ही समाजामध्ये तुम्हीच आहात, आपणच समाज आहे. आपण आपल्यामुळे समाज तयार होतो, समाजामुळे देश तयार होतो. तर पहिली गोष्ट, पैसा हे केंद्रबिंदू न धरता माणूस हा केंद्रबिंदू धरावा. धर्म म्हणजे माणुसकी धरावी. जात म्हणजे 2च जाती ठेवाव्या, एक स्त्री पुरुष, तिसरी उभयलिंग, 3 जाती. बघ त्याला विचारलं तू कोण आहेस? मी माणूस आहे. तुझा धर्म माणुसकी आहे.
बरं. तुझी जात कोणती, स्त्री किंवा पुरुष किंवा नर. बरं. एवढं जर तुम्ही करायला लागला आणि पैसा हा सर्वस्व नाही, जीवन जगणं किंवा दुसऱ्याला जगवणं हे सर्वस्व आहे असं बरंच बदल होऊ शकतो. बरं. मग हे अनाथ आश्रम बंद होऊन जाते. अनाथ आश्रम का चालू होत आहे? मुलीच का तुम्ही फेकून देतात? पण पैशाचं कारण आहे. मुलगा पाहिजे, पैसा मिळायला पाहिजे, मुलीला हुंडा द्यावा लागतो, शिकवावं लागतं, कामाला नाही. म्हणजे शिकून शिक्षण घेऊन सुद्धा आज आमच्या डोक्यात तेच आहे की आम्ही जे कमवले ते टिकवायला आम्हाला मुलगाच पाहिजे. मुलगाच पाहिजे. म्हणून तुम्ही जसं म्हणतायत की मागच्या 10 वर्षात स्त्री भ्रूण हत्या हा प्रकार वाढला किंवा मुलींना टाकून देणं हा प्रकार जास्त वाढण्यामागे कदाचित आम्ही जरा जास्तच प्रगत झालो. आणि दोष तुमचा नाही, हा दोष आमचा आहे. आमच्या पिढीने तुमच्यावर संस्कार केले नाही आणि आमच्या पिढीत तुम्ही वाया गेलात याला कारण आम्ही आहोत, तुम्ही नाही. आज आम्ही म्हणतो ना, हा मुलगा वाया गेला, त्याला संस्कारच नाही, त्याला संस्कृतीच नाही, तो कोणाचं ऐकतच नाही. दोष त्याचा नाही, दोष माझा होता. मी तुम्हाला ते संस्कार केले नाही आणि म्हणून सांगतो अजूनही वेळ गेली नाही. आम्ही तुम्हाला बिघडवलं, तुमची पिढी वाया घालवली. तुम्ही सक्षम व्हा, तुमची पुढची पिढी तुम्ही वाया घालवली. तिच्यावरती संस्कार करा, तिला संस्कृती शिकवा, तिला जगायला शिकवा. तोच धर्म आहे, ती संस्कृती आहे. तुम्ही जर केलं तर वेळ गेलेली नाही. समजा तुमच्या पिढीने ते टाकलेलं आहे, बाहेर टाकले असतील विचार, पैसा नसेल म्हणा, कुणी बिघडवलं असेल म्हणा, कुणी तुम्हाला एक वेगळं वळण दिलेलं असेल म्हणा, डायव्हर्ट केलेलं असेल म्हणा, पण तुम्ही नाही पुढे तुमच्या लक्षात आलं. आणि जर तुम्ही हे वागलं, आज स्वच्छतेपणा कमी झाला, संस्कार दिले गेले, विवाह संस्था शिकवल्या गेल्या, कुटुंब संस्था शिकवल्या गेल्या, धर्मसंस्था शिकवल्या गेल्या, हा स्वैराचार कमी. आणि स्वैराचार कमी झाला की अनाथ आश्रम बंद होते. बंद झाले पाहिजे. काय अनाथ आश्रमामध्ये ती लहान बाळं येतात, त्या प्रेम करतो, बाकी तुम्ही सगळे म्हणतात तुम्ही आई वडिलांसारखी माया करतात. काय बोलले? आई वडिलांसारखी माया करतात. आई वडिलांसारखी सारखी आई वडिलांची माया करतात. अंतर आहे. खूप मोठं अंतर. आणि हे कुठेतरी रुकतं. आपण कितीही प्रेम केलं, किती त्याला नऊ बापू घातलं, त्याची इच्छा पूर्ण केल्या, त्याला भरवलं, त्याला मांडीवरून झोपवलं, त्याला शिक्षण दिलं, डॉक्टर केला, इंजिनियर केला, पण आई आणि वडील नाही शकत. तो शेवटपर्यंत म्हणणार मला माझ्या बाबांनी वडिलांसारखी माया केली, माझ्या दादाने मला मोठ्या भावासारखं शिकवलं, दीदीने मला आईसारखी आईसारखी माया केली, पण मला आई वडील नव्हते कारण मला खूप भरलेलं आहे. आणि हे नष्ट झालं पाहिजे. बरोबर. गरिबीत जगू द्या, बिन कपड्याचं जगू द्या, बिन अन्नपाण्याचं जगू द्या, इच्छा मारून जगू द्या, पण आई वडिलांकडे जगू द्या. हे बंद झालं. किती प्रयत्न केला तरी त्यांना काही वाटत नाही, मुलांना काही कळत नाही, ते आनंदी आहेत, समाधानी आहेत, पण आम्हाला कुठेतरी टोचतं. हे काहीतरी चुकतंय, हे थांबवलं पाहिजे. आणि हे ह्या नवीन पिढीचं कर्तव्य आहे असं माझं म्हणणं. तुम्ही जसं बोलले की नवीन पिढीचं कर्तव्य, मी शेवटचा प्रश्न आता तुम्हाला विचारतो की थोडक्यात की तुम्ही आम्हाला तरुणांना काय संदेश द्याल? हाच आता सांगितलं तेच आहे. तरुणांना संस्कार काय हे समजून घ्या, संस्कृती काय हे समजून घ्या, कुटुंब संस्था काय समजून घ्या, विवाह संस्था काय समजून घ्या, समाज काय हे समजून घ्या, आणि आपल्या अंतःकरणातून नक्की आपल्याला काय करायचं आहे ते समजून घ्या. तुम्ही त्याच्याकरता तुम्ही किती मदत करता याला अर्थ नाही. सुरुवातीला आपला विषय झाला, तुम्ही 1 किलो धान्य देता, 1 रुपया अशा मदत करता, पण ती मदत तुम्ही अंतःकरणापासून आणि मी काही केलं तर ऋण व्यक्त करतो अशा भावनेने तयार करा. त्याच्यातून समाज सुधारू शकतो. पैसा हे सर्वस्व मानू नका. तर बघितलं मित्रांनो आपण की आज कर्मयोगी महंत डॉक्टर रत्नाकर पवार आपल्या सोबत होते आणि अतिशय खूप मोलाच्या काही गोष्टी त्यांनी आपल्याला समजवल्या आणि कशा पद्धतीने आपण थोडासा अध्यात्माचा वैयक्तिक आयुष्याशी संबंध आणि एक मेळ घालून कशा पद्धतीने आपण जीवनात सकारात्मकता आणि कशा पद्धतीने आपण देशाच्या समाजाच्या उपयोगी घर कुटुंब समाज ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण कशा पद्धतीने देश सेवा असेल करू शकतो हे आज बाबांनी आज आपल्याला अतिशय डिटेलमध्ये समजवलं. तसंच त्यांच्या आयुष्यात आलेल्या ह्या अनाथाश्रम चालवत असतानाच्या ज्या काही अडचणी त्या देखील त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने अडचणी आल्या, कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल केलं पाहिजे, त्याच्यासाठी मानसिक स्थैर्य किती तुम्हाला स्वतःला मानसिकरित्या किती स्ट्रॉंग राहावं लागेल, मजबूत राहावं लागेल. तर हे सगळं आपण त्यांच्याकडे आज बघू शकतो की आज या वयात सुद्धा आपण बघतो की आपल्यासारख्या तरुणांना ते लाजवणारं व्यक्तिमत्व आहे की या वयात सुद्धा त्यांचा तो उत्साह आहे. जिथे आपण बघतो की कुठेतरी वयोवृद्ध झाल्यावर आपण बघतो की एक वृद्ध माणूस हा लहान बाळाच्या समान आपण म्हणत असतो,
पण आज त्यांच्यामध्ये तेच तारुण्य आहे जे त्यांनी 30 वर्ष अगोदर तोच जोश आहे त्या मुलांना सांभाळण्याचा, त्यांना माया देण्याचा, आणि कुठेतरी मीच त्यांचा नाथ आहे आणि हे माझी जबाबदारी आहे, हे समाजाची नाही तर हे माझी जबाबदारी आहे. तर ही भावना आज आपण त्यांच्यामध्ये आजही बघायला मिळते. कोणत्याही प्रकारचं डिमोरलायझेशन त्यांनी आयुष्यात येऊ दिलं नाही. आणि हे जे काही त्यांनी मिळवलं हे त्यांनी आतापर्यंत दिलेल्या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये आपण बघू शकतो की संपूर्ण ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या अध्यात्माच्या माध्यमातून करू शकले. ही ताकद त्यांना त्या माध्यमातून मिळाली की त्यांचा असलेला भगवंतावरची असीम श्रद्धा त्यांना आज ह्या स्टेज पर्यंत घेऊन आली. तर अशाच पद्धतीने मित्रांनो, अशा पद्धतीने विज्ञान अध्यात्म याचा सांगड घालून कशा पद्धतीने सकारात्मक राहू शकू आणि येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला आपण कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे, तर हे सगळं जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं की सातत्याने आपल्यामध्ये ती सकारात्मकता ठेवली पाहिजे आणि त्या सकारात्मकतेने जगायला शिकलं पाहिजे. तर आणि तरच मित्रांनो आपणही कुठेतरी या देशाच्या आणि या संस्कृतीच्या आपण कामी पडू शकतो. तर मित्रांनो आपण आज इथेच थांबूया आणि मी कर्मयोगी महंत रत्नाकर पवारांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आज त्यांचा प्रवास आपल्या समोर ठेवला आणि आम्हाला